हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 9वी, विषय मराठी, प्रकरण नंबर 19. प्रकरणाचे नाव आहे प्रीतम. प्रीतम. या प्रकरणाच्या खाली पान नंबर 85 वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे. आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, तुलना करा. आपल्याला शाळेतील प्रीतम आणि सेकंड लेफ्टनंट प्रीतम यातील तुलना करायची आहे. तर ती आपल्याला या पद्धतीने करता येईल. शाळेतील प्रीतम किरकोळ, किरकिरीत अंगकाठी असलेला, रया गेलेला युनिफॉर्म घातलेला आणि खांदे पाडून दिनवाने भाव चेहऱ्यावर असलेला प्रीतम. आणि सेकंड लेफ्टनंट प्रीतम खूप देखणा, भरदार, उंच आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला व छातीला बिल्ला लावलेला प्रीतम. शाळेतील एकलकोंडा, घुमा, कुणाशीही न मिसळणारा, कोणत्याही उपक्रमात भाग न घेणारा प्रीतम. आणि लेफ्टनंट स्वतःला काय वाटते याचे स्पष्ट भान असणारा, एनडीए सारख्या परीक्षेत यशस्वी ठरलेला प्रीतम. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे, कारणे लिहा. कारणे लिहामध्ये आपल्याला अ आणि आ दिलेला आहे. तर कारणे लिहामध्ये अ दिलेला आहे, प्रीतमला मराठी नीट येत नसे कारण. तर याचं कारण आहे प्रीतम जन्मल्यापासून महाराष्ट्राबाहेर होता. तो त्या वर्षी प्रथमच महाराष्ट्रात आला होता, त्यामुळे प्रीतमला मराठी नीट येत नसे. याच खाली आपल्याला आ दिलेला आहे, पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते कारण. तर याचं कारण आहे प्रीतमची आई त्याच्या लहानपणीच वारली होती आणि लेखिकेचे वडीलही वारले होते, त्यामुळे प्रीतमचा पोरकेपणा त्यांना समजत होता. यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे, प्रतिक्रिया लिहा. प्रतिक्रियामध्ये आपल्याला अ आणि आ दिलेला आहे. तर पैकी अ आहे, प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्ग शिक्षिकेची प्रतिक्रिया. प्रीतमच्या निबंधातील चुका बघितल्यावर बाईने त्याला थांबवून घेतले आणि आई वडिलांना घेऊन यायला सांगितले. यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे, अबोल प्रीतम भडाभडा बोलल्यानंतर वर्ग शिक्षिकेची प्रतिक्रिया. बाईने प्रीतमला जवळ घेतले, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे, लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा. तर या बाजूला आपल्याला लेखिकेच्या कृती दिलेल्या आहे आणि या बाजूला गुण दिलेले आहे. तर ते आपल्याला जुळवायचे आहे. तर अ दिलेला आहे, बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. तर त्यांच्यातील गुण आहे ममत्व. दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले. तर त्यांच्यातील गुण आहे कार्यनिष्ठा. प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या. तर त्यांच्यातील गुण आहे संवेदनशीलता. आणि एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला. तर त्यांच्यातील गुण आहे निरीक्षण. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्य शोधा व लिहा. तर प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्य आहेत, मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाही. माझ्याबद्दल तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते, मग मामा मला मारतात. मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतले आहे. तो हळूच जवळ येऊन म्हणाला, बाई माझ्याजवळ पैसे नव्हते म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या आणि अत्तर मी तुम्हाला दिले. तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे. खास माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत त्या. आणि पाठातील पुढचं वाक्य आहे, या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत. त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लुथरा नावाचा दुसरा कोणी अस्तित्वात नसता. तर हे आहेत प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेले वाक्य. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे, खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहा. तर आपल्याला पहिला वाक्प्रचार दिलेला आहे, रया जाणे. तर याचा योग्य अर्थ आहे शोभा जाणे. आणि हा दिलेला आहे संजीवनी मिळणे.
तर याचा योग्य अर्थ आहे जीवदान मिळणे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा. पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे. कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्यांचे रूपांतर करा. तर आपल्याला आज्ञार्थी वाक्य बनवायचं आहे, उद्गारार्थी, विधानार्थी आणि नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. तर हे वाक्य आपल्याला आज्ञार्थी अशा पद्धतीने बनवता येईल, मुलांनो आई वडिलांची आज्ञा पाळा. हे जे 2 नंबरचं वाक्य आहे तर हे आपल्याला उद्गारार्थी बनवायचं आहे. तर अबब किती सुंदर आहे हा तलाव. आणि हे 3 नंबरचं वाक्य आपल्याला विधानार्थी बनवायचं आहे. तर ते आपल्याला विधानार्थी बनवता येईल, रस्त्यावर खूपच गर्दी आहे. आणि हे जे 4 नंबरचं वाक्य आहे तर ते आपल्याला नकारार्थी बनवायचं आहे. तर ते आपल्याला या पद्धतीने बनवता येईल, कधीच खोटे बोलू नये. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे, स्वमत. स्वमतामध्ये आपल्याला अ आणि आ दिलेला आहे. तर पैकी अ आहे, प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधाविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. प्रीतमच्या बाईंना प्रीतमचे नकारात्मक पैलू प्रथम दिसतात, ज्यामुळे त्यांची नकारात्मक छबी त्यांच्या मनात निर्माण होते. मात्र प्रीतमच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख पटल्यावर त्यांच्या मनात त्याच्याप्रती सहानुभूती जागृत होते. इतर मुलाने एकत्रितपणे निधी गोळा करून बाईंना एक भेट दिली. प्रीतमने आपल्या आईच्या जुन्या बांगड्या बाईंना भेट म्हणून दिल्या, ज्यात त्याच्या आईविषयीच्या सगळ्या भावना साठवलेल्या होत्या. त्या त्याच्यासाठी अत्यंत मौल्यवान होत्या. त्याच्या या कृतीमुळे बाईंच्या हृदयात त्याच्याप्रती उंच आदर निर्माण झाला. अशा प्रकारे बाई त्याला आत्मविश्वास आणि भावनिक साथ देऊन त्याचे संरक्षण करतात, ज्यामुळे तो सेकंड लेफ्टनंट बनतो आणि प्रतिष्ठा व आदर प्राप्त करतो. त्याच्या दृष्टीने बाई म्हणजे त्याच्या आईप्रमाणेच आहेत. बाईंना प्रीतम मध्ये सद्गुण व होतकरूपणा दिसले आणि त्यांनी त्याला त्या दिशेने मार्गदर्शन केले. त्यांच्यात माय लेकरांच्या संबंधाचे भावनिक नाते घट्ट होते. याच खाली आपल्याला आ दिलेला आहे, तुमच्या जीवनातील शिक्षकांचे स्थान स्पष्ट करा. माझ्या जीवनातील शिक्षक हे माझ्या व्यक्तिमत्वाच्या घडणीसाठी अत्यंत महत्वाचे ठरले आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर मी 7वीत असताना माझ्या गणिताच्या शिक्षिकेने मला एक महत्वाचा धडा शिकवला. मी एका परीक्षेत एक कठीण गणिताच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण उत्तर चुकले. शिक्षिकेने चुकलेल्या पद्धतीवर टीका न करता मला प्रश्न सोडवण्याचा नवीन दृष्टिकोन दाखवला आणि सांगितले, चुकण्यातून शिकणे हाच खरा विकास आहे. त्यांच्या या शब्दांनी मला आत्मविश्वास दिला आणि कठीण प्रसंगात कधीच हार न मानता प्रयत्नशील राहण्याची प्रेरणा दिली. आजही जेव्हा मी अडचणीत असतो तेव्हा त्या शिकवणीची आठवण मला नेहमी पुढे जाण्याची ऊर्जा देते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.